आपलं सर्वस्व अर्पण केलं अशी सावित्रीबाई फुले शिक्षणासाठी 17व्या शतकापासून म्हणा किंवा त्याच्याही आधीपासून खूप क्रांती झालेल्या आहेत. राजाराम मोहन रॉय असू देत, विवेकानंद असू देत, महादेव गोविंद रानडे असू देत, रमाबाई रानडे आणि सावित्रीबाई फुले अशा अनेकांनी खूप प्रयत्न केलेले आहेत स्त्रीचा उद्धार करण्यासाठी. कारण मुलांनो, एक काळ असा होता की स्त्रीने फक्त चूल आणि मूल सांभाळायचं. आज जशा शाळेमध्ये मुली आहेत तसं दिसत नव्हत्या, म्हणून शाळांची नावं सुद्धा कशी असायची? MBS. MBS म्हणजे मराठी बॉईज स्कूल. त्याच्या ते जे MBS आहे ते आजपर्यंत MBS आम्ही अजूनही म्हणतो. जिथे मुलं पण आहेत मुली पण आहेत, पण MBS शाळेमध्ये म्हणतात. याचं कारण काय तर त्यावेळेला मुली जवळजवळ शाळेला यायच्याच नाहीत. पालक वर्ग सुद्धा मुलींना पाठवायचा नाही शाळेमध्ये, कारण आपल्या मुली असुरक्षित होतील तिथे असं पालक वर्गांना वाटायचं. आणि याच दरम्यान ज्योतिबा फुले, या ज्योतिबा फुलेंच्या डोक्यामध्ये आलं की आपण काहीतरी करायला पाहिजे या समाजासाठी. कारण आपला देश एवढा मोठा आहे, या देशामध्ये स्त्री आणि पुरुष समान संख्येने आहेत, पण फक्त पुरुष वर्ग शिकतो. मग तो कुठल्याही जातीचा असू दे, धर्माचा असू दे, फक्त पुरुष शिकायचा. कुठल्याही जातीतल्या स्त्रीला शिकण्याची मुभा नव्हती. मुलीने शिक्षण घेतलं तर त्या घराण्याचं वाईट होतं असा प्रघात एक लोकांच्या मध्ये असा एक समज होता की स्त्रियांनी शिकलं की घराचं काही नीट होत नाही. आणि त्यासाठी यांनी विचार केला की मुलगी शिकली, जसा मुलगा आहे तशीच मुलगी आहे, फक्त मुलगी शिकली तरच त्या घराचं वाईट कसं काय होईल. असं सांगितलं जायचं की एखादी जर मुलगी शिकली तर तिचा नवरा सुद्धा लग्न झाल्यावर लगेच मरून जाईल जर ती शिकली तर. आज एवढ्या मुली शिकतायत, काहीतरी होतंय काय बाई. पण त्यावेळेला कसा तो विचार, ती विचारधारा होती लोकांच्या मध्ये. मुली शिकल्या की घराचं वाटोळं होणार, म्हणून मुलीने शिकायचं नाही, तिने चूल आणि मूल एवढंच सांभाळायचं. पण ज्योतिबा फुलेंनी सांगितलं, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. जगाचा उद्धार कोण करणार? स्त्रीच करू शकते. आणि ही स्त्री सुशिक्षित पाहिजे. सुशिक्षित स्त्रीला कळेल की आपल्या मुलांना कसं वाढवायला पाहिजे, त्यांचं संगोपन कसं केलं पाहिजे, हे या स्त्रीला कळेल. आणि म्हणूनच ज्योतिबा फुलेंनी असा विचार केला की आपण या समस्त स्त्री वर्गाला शिक्षण देण्याचं कार्य आपल्या हाती घेऊया. ज्योतिबा फुलेंनी हा विचार केला, बरोबर आहे. पण पालक वर्ग आपल्या मुलींना ज्योतिबा फुलेंच्या समोर कसं उभं करणार, बसवणार कसं? ज्योतिबा फुले तर पुरुष आहेत, कसे विचार होते बघा त्यावेळेला. आमच्या तरुण मुलींना आम्ही पुरुषांच्या समोर शिकण्यासाठी बसवणार नाही. आता पुन्हा एक दुसरा प्रश्न आला, पहिल्यांदा आम्ही शिकवणार नाही, शिकवायला तयार झालो तर पुरुषांच्या समोर आमच्या मुली बसणार नाहीत. मग त्यावेळेला याला विरोध करता येईना. मग ज्योतिबा फुलेंनी विचार केला की स्त्रीला स्त्री शिकवू दे. आणि त्याच वेळेला या सावित्रीबाई फुले यांचा विवाह अगदी 9व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्या बरोबर झाला. सावित्रीबाईंना वाटलं आता लग्न झालं, आता संसाराची सुरुवात, सगळ्या मुलींना जसं वाटतंय तसं. पण ज्योतिबा फुलेंच्या मनात एक वेगळंच होतं. ज्योतिबा फुले फक्त शिक्षणाविषयी बोलायचे सावित्रीबाईंच्या बरोबर. आणि त्यांनी सांगितलं, सावित्री आता मी तुला शिकवतो. या सावित्रीबाई फुलेंना मी मनपूर्वक मानवंदना देते आणि माझे छोटेसे भाषण इथेच आटोपते घेते. आजच्या सभेचे अध्यक्ष प्रेमळ गुरुजन आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. या जयंतीनिमित्त आम्ही सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची यशोगाथा आपल्यासमोर सादर करीत आहोत. विना गती गेली, गती विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, वित्ता विना
अशुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, असे समाजाला निक्षून सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या त्या पत्नी होत्या. तिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांतिज्योती सावित्री माऊली. स्त्रियांच्या जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती, म्हणून तर आज जगती अमर आहे क्रांतिज्योती सावित्री. सावित्री, तू सोसलेस दगड आणि धोंडे आणि रोवलेस झेंडे शिक्षणाचे. याची मूर्ती तुझ्या ऋणातून कशी होई उतराई. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री झाली आहे सर्वांची माय. स्त्रियांच्या शिक्षणाची खरी तूच कैवारी, तुझ्यामुळे शिकती आहे आज प्रत्येक नारी. उद्धरली कोटी कोटी कुळे, सावित्री तुझ्या जन्मामुळे, तूच आमुचा सूर्य आणि तूच आमुची पौर्णिमा. काय वर्णावी तुझी कीर्ती, अगाध तुझा महिमा. धन्य तू सावित्री, धन्य तुझा त्याग, तुझ्या वेदनेची आज भरली बाग. सावित्री, तुझ्या आकाशात झेपावण्याचे बळ आहे, तू केलेल्या ज्ञानाच्या कार्याचे ते बळ आहे. भारत मातेच्या लेकी, दिली तू सुखाला होती, तुझ्यामुळे सेवत आहे आज ज्ञानाची ज्योती. एका सावित्रीने वाचविले पतीचे प्राण, या सावित्रीने दिले महिलांना ज्ञान, वाढविली जगती स्त्रियांचा सन्मान. सावित्रीचा घेऊन असा गाठते उंच शिखरे, परंपरेचा पिंजरा तोडून मुक्त झाली अशी पाखरे. 3 जानेवारीला नमन करून क्रांती ज्योतीला आणि ज्ञानाचा झेंडा फडकवून सारुनी तिमिराला. धन्य तू सावित्री, धन्य तू सावित्री. धन्यवाद. ज्ञान की मारी घुट घुट के जीती थी नारी, अवज्ञा ज्ञान की मारी घुट घुट के जीती थी नारी. ऐसे में चली चिंगारी सावित्री फुले, सावित्री फुले, सावित्री फुले, सावित्री फुले. पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला. पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला. नमस्कार. तो काळ अज्ञानरूपी अंधकाराच्या छायेत प्रत्येक स्त्री आपले जीवन कुंठत जगत होती. या अज्ञानरूपी तिमिराचा नाश करण्यासाठी ज्ञानाचा तेजोमय प्रकाशपुंज जन्मला. तो प्रकाश म्हणजे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, तो क्रांतिज्योतिमय सावित्रीबाई फुले. त्यांना आमचा सहस्त्र दंडवत. आम्हा इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांकडून या काव्यपंक्तीतून त्यांना मानाचा मुजरा. धन्य तू सावित्री, धन्य तुझा त्याग, तुझ्या वेदनेने आज भरली बाग. मुलींची पहिली शाळा सुरू करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्रिवार वंदन. तू प्रेरणा स्त्रीत्वाची, तू लढलीस लढाई माझी, जग बदलण्यास मी होईल वारसा तुझी. तुझ्यामुळेच माझ्या जगण्याला अर्थ आला, तू होतीस म्हणून माझ्या असण्याला अर्थ आला. जन्म झाला 30 जानेवारी इसवी सन 1831 रोजी नायगाव येथे. मातृ लक्ष्मीबाई खंडोजी नेवसे व पितृ होते खंडोजी नेवसे पाटील. धन्य ती माता, धन्य तो पिता, ज्यांच्या पोटी सावित्रीचा जन्म झाला. तू धान संयमाची झेलिल्या शेण शिव्या, लिहिली काव्य फुले आतून अंकुरल्या ओव्या, आतून अंकुरल्या ओव्या. स्त्रिय समाज सुधारक, शिक्षण तज्ञ, कवयित्री, पहिली शिक्षिका, पहिली मुख्याध्यापिका, स्त्रीवादाची जननी. 3 जानेवारी हा दिन संपूर्ण भारतभर बालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणून साजरा करतात. तोडणे अज्ञान बेड्या, तुझा शब्द तलवार झाला, तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला, तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला. सावित्रीच्या लेकी आम्ही, तू आई सगळ्यांची झाली, चाल मर्दानी तुझी रुडवाट तुझला भ्याली.
लाताडला सांदाड तू आणि उजेड आम्हा दिला. लाताडला सांदाड तू आणि उजेड आम्हा दिला. तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला. तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला. समाजाला जिनेदिनी ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांतिज्योती सावित्री माऊली. सावित्री तू सोसलेस दगड आणि धोंडे, रोवलेस झेंडे शिक्षणाचे, रोवलेस झेंडे शिक्षणाचे. शिक्षित झाले, ज्ञान मिळाले, भयमुक्त झाले नारी. तू पाया जगाचा, तू पाया जगाचा, तुझ्यावर उभी दुनिया सारी. बेटा बेटी समान सारे, बेटा बेटी समान सारे. सावित्रीचं साहित्य काव्य फुले, बावनकशी, सुबोध रत्नकार, एक लेखिका व कवयित्री म्हणून त्यांची ख्याती होती. पुण्यातील भिडेवाड्यात इसवी सन 1848 मध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली. तूच आमचा सूर्य आणि तूच आमची पौर्णिमा, काय वर्णावी सावित्री अगाध तुझा महिमा. मरगळलेल्या मनामनांना आता येते उभारी, आभाळाला कवेत घेण्या मारू पंख भरारी. क्रांतिज्योती सावित्रीचे स्वप्न करू साकार, सावित्रीचा असा वारसा आम्ही पुढे नेणार. साथ झाला, तू होतीस म्हणून आमच्या जगण्याला अर्थ आला. तू होतीस म्हणून आमच्या जगण्याला. मुलांनो, माझ्या जन्मदिनी तुम्ही मला खूप शुभेच्छा दिलात. माझा जन्मप्रवास तुम्हाला समजला. आता फक्त एकच प्रतिज्ञा घ्या, खूप शिका, मोठे व्हा, ज्ञानाचा वसा कधी टाकू नका, कीर्तिवंत व्हा, यशवंत व्हा, ज्ञानमयी व्हा. धन्यवाद. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई. जय हिंद. सर्वश्रेष्ठ धन आहे ज्ञान रे, सर्वश्रेष्ठ धन आहे ज्ञान रे. जे आहे तुझ पाशी, जे आहे तुझ पाशी, तो जगती श्रेष्ठ आहे रे, तो जगती ज्ञानमयी आहे. ही वाक्य आहेत, या काव्यपंक्ती आहेत माय सावित्रीबाई फुले यांच्या. सावित्रीबाई फुलेंनी फक्त स्त्रियांना शिक्षित केले नाही तर अनेक समाजकार्य सुद्धा केलेलं आहे. जे कारंजले गांजले त्यासी मने जो आपुले, तोची साधूळ खावा देव तेथेची जाणावा. या अभंगाच्या ओळी आहेत तुकाराम महाराजांच्या. तुकाराम महाराजांनी या काव्यपंक्तीतून काय सांगितलेलं आहे? तुकाराम महाराजांनी या ज्या काव्य पंक्ती मी म्हणाले त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची. ज्योतिबा फुले, ज्योतिबा फुलेंना त्या काय म्हणायच्या? शेठजी म्हणायच्या. आणि शेठजीनं त्या म्हणाल्या, मी एकदा हे घरी पुस्तक वाचायचं ठरवलं तेव्हा घरामध्ये सगळ्या लोकांनी म्हणाले जर तू ही अक्षरं वाचशील, जर तू शाळा शिकशील तर जेवढी ती अक्षरं आहेत त्या अक्षराच्या सगळ्या आळ्या होतील. आळ्या म्हणजे काय? किडे. ते सगळ्या अक्षराचे किडे होतील आणि तू जेव्हा जेवायला बसशील तेव्हा तुझ्या ताटातली त्या आळ्या पडणार, किडे पडणार. मग असं म्हटल्यानंतर कोण शिकायला पुढे जाईल काय रे? नाही. घाबरल्या सावित्रीबाई फुले आणि त्यांनी आपल्या शेठजीला विचारलं, खरंच काय हो? असंच आहे. जर मी शिकले तर ह्या पुस्तकामध्ये जेवढी अक्षर आहेत ते सगळ्यांच्या आळ्या माझ्या ताटात पडतील काय? तेव्हा शेठजी हसायला लागले आणि तरी आमच्या आत्याबाई मला म्हणाल्या, जर तू शिकशील तर तुझा नवरा 1 वर्षाच्या आत मरेल. मग असं होते काय हो? असं होऊ शकते? मग मी जर शिकले पण मला शिकायची खूप इच्छा आहे. मग ज्योतिबा फुले हसले आणि म्हणाले, असं काही होत नसतं आणि हे खरं आहे काय खोटं आहे ते एकदा बघूया. मी मरतो की जिवंत राहतो हे आपण जगाला सिद्ध करून दाखवूया आणि तू पहिल्यांदा शिक, मी तुला शिकवणार. आणि हे धाडस दिलं ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना. आणि सावित्रीबाई फुले जमिनीची पाटी आणि पानांचा पेन करून अक्षरं गिरवू लागल्या, शिकू लागल्या, मोठ्या होऊ लागल्या आणि आपल्या सोबत इतर मुलींना सुद्धा त्या शिकवू लागल्या. पण हे करत असताना त्यांच्या अंगावर शेण फेकलं गेलं
त्यांच्या अंगावर कितीतरी लोक धावत आले, त्यांना धर्म बुडवी म्हणायला लागले. आता बाई शिकणार म्हणजे आमचा धर्म बुडणार, अशा अनेक त्यांना हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या. सावित्रीबाईंचा जो आडवा कुंकू आहे, आडवा कुंकू लावतात ना त्या सावित्रीबाई फुले, तो आडवा कुंकू म्हणजे कशाचे प्रतीक आहे? उभी व्यवस्था आडवी करणारी, उभी व्यवस्था आडवी करणारी जे सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं ती म्हणजे सावित्रीबाई फुले. त्यांच्या कुंकूमध्ये असलेला तो आडवेपणा हा उभ्या व्यवस्थेला आडवा करणारा एक द्योतक आहे. तेव्हा त्यांचं जे सामर्थ्य आहे अलौकिक आहे. ज्योतिबा फुलेंचं कार्य अलौकिक आहे. त्यांच्यासारखं कार्य साधा मनुष्य करू शकणार नाही. जणू काही देव जन्म घेऊन देवाच्या रूपाने त्यांनी आमच्या या समाजामध्ये काहीतरी कार्य केलेलं आहे. प्रत्येकाचं कार्य, त्या दोघांचं कार्य अतुल्य आहे, अमूल्य आहे. आणि अशा या कार्यातून आज मी तुमच्या समोर उभी आहे. जर सावित्रीबाई फुले नसत्या तर मी सुद्धा एक शिक्षिका म्हणून तुमच्या समोर उभी राहिले नसते. मुलांना तर शिक्षण होतच, पण मुलींना सुद्धा त्या प्रवाहात सामावून घेण्यासाठी ह्या दोन दाम्पत्यांचं नाव आज अजरामर आहे. त्यांनी केलेलं. आज तुम्ही सगळेजण इथे बसता, हसता, टीचर काय बोलतात त्याच्याकडे लक्ष नसते तुमचं, कारण का तुम्हाला सगळं व्यवस्थित मिळते आता. पण त्यावेळेला जेव्हा ज्ञान 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 आम्हाला शिकायची इच्छा असून सुद्धा शिकायला मिळत नव्हतं, त्यावेळेला शिक्षणाची, आज तुम्ही काय करता? फक्त गप्पा गोष्टी करायचं, जे छान ज्ञान मिळते त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, हे चाललंय, होय की नाही? आणि याच्यातून आपली पिढी काय होत चालली? बिघडत चालली. पण आज मुलींनी हे केलेलं नाही आहे. मुली आज प्रत्येक क्षेत्रात उभ्या आहेत, प्रत्येक क्षेत्रात कार्य करत आहेत. आणि हे श्रेय तेव्हा आज त्यांच्या या जयंती निमित्त मी त्यांच्या दोघांना दाम्पत्यांना त्रिवार वंदन करते. आणि माय सावित्रीमुळे आज प्रत्येक लेक सुशिक्षित झालेली आहे, शिक्षित झालेली आहे आणि कीर्तिवंत झालेली आहे, ज्ञानमयी झालेली आहे. त्या माय सावित्रीबाई फुलेंना माझे सहर्ष दंडवत करत, साष्टांग दंडवत करत माझे हे दोन शब्द आटोपते घेते. जय हिंद, जय भारत.